हॅलो हाय नमस्कार. स्वागत करूया एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा, दिवस मावता दुपारी मी सगळी दुपारची भांडी घासलेली होती, ती दिवस मावता लावत होते. पहिलं सगळं आवरून घेतलं, डोकंही विचारलं. आज जरा मुलाच्या शाळेत गेले, ते बाहेर काम होतं म्हणून. मग तिथनं आले, पाय दुखायला म्हणून जरा झोपले 1 तासभर आणि उठून मग सगळं आवरून घेतलं. नंतर मग दुपारची भांडी होती ती लावायला चालू केली. नंतर मग मला चहा पाणी करायचे, भरपूर भांडी होती, पटापटा लावून घेतली. हे बघा, आणि तर मला दिवस मावळला की चहाची तलप होतेच. मग आता मला चहा करून प्यावं पटदिशीनं. ते 2 पेलं घेतला. मला माझ्या मुलाला चहा करायचा होता. मला तो बी आलता क्लासवरनं. आणि तोंड बिन स्वच्छ धुवून फ्रेश केलं. मग नंतरच मग काम करू वाटते, नाही तर मग झोपेतनं उठल्यासारखं आळस येते. मग हे बघा, आणि चहापुडा संपला होता तेवढ्यात. मग म्हणलं चहापुडा अर्धा काढला होता, अर्धा तसंच होता. मग काढल्यानंतर आणि चहा पाणी झालं, भांडी घासली, सगळं आवरून घेतलं. मग परत नंतर रात्रीच्या स्वयंपाकाला लागले. तर स्वयंपाक काय जास्त बनवायचा नव्हता. सकाळची मेथीची भाजी होती, चपाती होती. दुपारी काय जास्त जेवण केलेलं नव्हतं. आणि मग खिचडी भात, मी मसाला भात टाकायला चालू केले. साधी सिंपल खिचडी भात. मी, माझा मुलगा आणि भाऊ होतो, 3 जण. आणि जास्त काय तामझाम केलेलं नाही, साधी सिंपलच पण चांगली लागते आपली, गरम गरम खायच्या टायमालाच करायची. मग मी तर फ्रीजमधनं सामान काढत होते. थोडं कांदा, टोमॅटो, बटाटा असं सगळं कापून घेतलं. हिरवी मिरची, कोथिंबीर. पहिलं जिरा मोहरीची फोडणी दिली आणि परत मग वाटाणा होता फ्रीजमध्ये, काढला. खोबरं लसूणचं कोट होतं, ते बी काढलं. आधी ती धुवून घेतलं. मग खिचडी टाकली अशी. मग नंतर आम्ही आता इथं जेवण करायला बसलो, 3 जण मिळून हॉलमध्ये. मग आता इथं मग आमचं जेवण चालू आहे, तर या जेवायला सगळे. आणि हे बघा, मेथीची भाजी, चपाती, भात खाते. मग जेवणं झाली, सगळं इथं आवरून घेतलं. मी दही पण आणलेलं होतं जेवायला. चलो बाय.